नमस्कार मंडळी. हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं ऑलवेज बी चेअरफुल या हास्य क्लबच्या माध्यमातून आज आपण चिरतरुण आजी आजोबा संवाद साधणार आहोत. खरं तर ठाणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर ठाणे शहरामध्ये अशा प्रकारच्या आजी आजोबांसाठी हास्य क्लब साठी असलेले गिफ्ट आहे आणि आपण आज या माध्यमातून हास्य क्लबचं आजी आजोबांशी संवाद साधणार आहोत. श्यामल मिठित नकळत त्यानभ श्यामल मिठित नकळत बिजली सम लख लखले दिसला देवकी नंदन फलमी डोळे मिटले ग मी मझहर सांगून तरी कसे मी वयकोवळे उन्हाचे वयकोवळे उन्हाचे उसळून श्वास माझा उसळून श्वास माझा फसवून रात गेली उसळून श्वास माझा
नमस्कार, सुप्रभात. मी लाफ्टर योगा समितीची ठाणे शाखेची अध्यक्षा स्मिता पाटील. आमचा हा लाफ्टर क्लब गेली 18 वर्ष झालं कार्यान्वित आहे आणि आजही तो तेवढ्याच उत्साहाने लाफ्टर योगा करत आहे. डॉक्टर मदन कटारिया यांनी जे हास्य योगाचे आंदन आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे इतकं छान वाटतं की बरेचसे क्लब नेहमी आणि सिनियर सिटीजनना, मेनली सिनियर सिटीजन याच्यामध्ये खूप आनंद घेऊ शकतात, कारण नॉर्मल योगा तर ते करू शकत नाहीत, परंतु लाफ्टर योगा हे मात्र सगळेजण करू शकतात. शरीराला आणि मनालाही तेवढाच तो ताजेतवानेपणा येतो. आणि आपल्या ठाणे शहरामध्ये जवळपास 18 ते 20 लाफ्टर क्लब रेग्युलरमध्ये चालतात. काही क्लब सकाळी चालतात, काही क्लब संध्याकाळी चालतात. आमच्या समितीमध्ये जवळपास 400 हास्य योगी हे समाविष्ट झालेले आहेत. दरवर्षी आम्ही लाफ्टर डे सुद्धा सगळ्यांचा एकत्रित मिळून आम्ही साजरा करतो. आणि बाकीही लाफ्टर योगाचे बरेचसे कार्यक्रम असतात की समितीचा वर्धापन दिन, आत्ताच आमचा समितीचा वर्धापन दिन देखील झाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्येष्ठांसाठी बरेचसे खेळ वगैरे घेतले की जेणेकरून ज्येष्ठांना कुठेही असं वाटता कामा नये की आम्ही एकटे आहोत किंवा आम्हाला कुठला आनंद लुटता येत नाही. तर हास्य योगाच्या निमित्ताने ज्येष्ठांना सुद्धा तो आनंद लुटता येतो. ते खेळ सुद्धा करू शकतात, गाणी म्हणू शकतात. जसं आपण पाठीमागं बघता येतात की आपलं वय विसरून हे सगळेजण लाफ्टर योगा करत आहेत. लाफ्टर योगा म्हणजे फक्त वेड्यासारखं हसणं ही जे काही लोकांच्या मनामध्ये आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही कितपत आनंद घेता आणि काय करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि जिथे कुठे असाल तुम्ही लाफ्टर योगा नक्की जॉईन करा. तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर आम्हीही ती मदत तुम्हाला करू शकतो. आमचा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्याशीही संपर्क साधू शकता. धन्यवाद आणि हास्य प्रणाम. आणि हास्य क्लबमुळे मला पण खूप आनंद आणि मेन म्हणजे आपली तब्येत चांगली राहते. आज 18 वर्षात मला कोणताही आजार नाही, बीपी नाही, डायबिटीज नाही. मी एकदम फिट आहे आणि मला इथे यायला आवडतं. आता मागच्या वर्षी माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी आता रोज येत नाही, पण आज वाढदिवस आहे म्हणून मुद्दामून आले आणि सगळ्यांना भेटण्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि असाच आनंद मला इथे मिळतो आणि असाच मिळत राहो एवढीच इच्छा. धन्यवाद. प्रथम 30 ऑक्टोबर 2005 ला सुरुवात झाली. हा पहिला क्लब
हास्ययोगाचा फायदा काय, तर कोणताही शारीरिक आजार होत नाही, पण ज्यांना असेल त्यांना त्याच्यापासून थोडीशी फायदा होतो. त्याचा हळूहळू क्रॉनिक डिसीजचा थोडा वेळ लागतो, परंतु हसण्यामुळे तुम्हाला कोणताही रोग होत नाही. गेली 26 वर्ष, मी 27 वर्षापासून याचा एक सराव करतोय. गेली 25 वर्ष मला सर्दी खोकला झालेला नाही. मला आश्चर्य वाटेल पण ते खरं आहे. आणि एखाद वेळेस खूपच इन्फेक्शन जास्तच असलं तर 8-1 दिवस मला थांबावं लागत नाही. 2 दिवसामध्ये मी पुन्हा माझं शरीर स्वास्थ्य चांगलं. तर हास्ययोग हे सगळ्यांनी, विशेष करून लोकांचा गैरसमज आहे हे सिनियर सिटीजनसाठीच आहे, हे चुकीचं आहे. हास्ययोग हा सगळ्यांसाठी, मुलांपासून ते वृद्धांपासून. आणि त्यामुळे तुम्हाला हास्ययोगाचा सराव करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे सोपं आहे, साधा सरळ सोपा व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळे हसत हसत खेळत खेळत तुमचे अवयवांची एक्सरसाइज आहे. म्हणून सगळ्यांना मी विनंती करेन की जिथे जिथे हास्य क्लब आहे तिथे तुम्ही जा. तुम्हाला हास्य क्लब करायचा असेल सुरू, तर 10-1 लोक, 10-12-15 लोक एकत्र या आणि आम्हाला बोलवा. आम्ही धन्यवाद. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यात चंद्र आहे धुंदया गाण्यातून आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळी डोळे पहा तुळशी जवळी रहा, तुळशी जवळी रहा. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. अभिनंदन. जपान, जर्मनी, UK या देशांमध्ये पण हास्ययोगाचं संशोधन सुरू आहे. आणि संशोधनाने हे सिद्ध झालंय की जर तुम्ही सतत 15 ते 20 मिनिटे हसलात तर जवळजवळ 5 किलोमीटर जॉगिंगचा तुम्हाला बेनिफिट होतो. अर्धा तास सायकलिंग किंवा बोट रोईंग केल्याचा फायदा होतो. अशा पद्धतीने शारीरिक फायदा होतोच होतो. आणि पाठदुखी, गुडघेदुखी, मानदुखी हे सगळे शरीराच्या अवयवाचे जे आहे ते सगळे एका 15 ते 20 दिवसामध्ये ते नाहीसे होतात. मला स्वतःला स्पॉन्डिलिसिस आहे, पण मी ते विसरून गेलोय. हास्याच्या सरावामुळे मला सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, परंतु मला तो जाणवत नाही. त्याला कारण एक आहे की हसण्यामुळे 4 संप्रेरक किंवा ज्याला आपण हार्मोन म्हणतो ते निर्माण होतात. एंडॉर्फिन जे नॅचरल पेन किलर आहेत, एंडॉर्फिन अल्सो उत्तेजक आहेत आणि ते मॉर्फिन सारखा त्याचा फायदा होतो. दुसरं डोपामाइन, ज्यांनी छोटे छोटे कार्य तुम्ही पूर्ण केले की डोपामाइन निर्माण होतं. तिसरं सेरोटोनिन, एकमेकांच्या बद्दल याचं भलं हो त्याचं भलं हो अशी तुम्हाला मनामध्ये इच्छा झाली की सेरोटोनिन निर्माण होतं.
आणि शेवटी ऑक्सिटोसिन, एकमेकांना स्पर्श केला, तुम्ही शेक हँड केला, आलिंगन केलं किंवा लहान मुलाचं गालावर हात लावला, डोक्यावरती हात ठेवला, तर ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन निर्माण होतं. आणि जेव्हा हे चारही हार्मोन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये असतात तेव्हा तुमचं पूर्ण दिवस आनंदात जातो. त्यामुळे हसण्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हास्य योगाकडे वळावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. सहज सुखाका भोगी कुणी तळहाताच्या मन मंदिर आई बापाला विसरू नको त्या आई बापाला, घडविली जाने काया, काया घडवून तुझ्या शिरावर धरली कृपेची माया रे वेड्या. विसरू नको रे त्या आई बापाची माया, विसरू नको रे त्या आई बापाची माया. आई बाप जिवंत असताना तू नाही केली सेवा, आई बाप जिवंत असताना तू नाही केली सेवा, मग मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती देशी. बुंदीला लाफ्टर क्लब डॉक्टर मदन कटारे आणि माधुरी कटारे या दाम्पत्याने 13 मार्च 2005 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स समर्थवाला गार्डन मध्ये 5 लोकांबरोबर, ते दोघे आणि 3 मित्र असे 5 लोकांबरोबर सुरू केला. आज त्याचा प्रचाराने प्रसार या दोघांनी करून आज तो 120 देशामध्ये प्रसार झालेला आहे का. आणि 120 देशामध्ये अनेक डॉक्टरांनी त्याच्यावर खूप अभ्यास करून लीडरची ट्रेनिंग सुरुवात केली, त्यानंतर टीचर्स ट्रेनिंग सुरुवात केली आणि टीचर्स आणि लीडरनी एक विशिष्ट लीडर्स आणि टीचर्स निर्माण केले की मग त्यांना मास्टर ट्रेनर म्हणून केलं. बाहेरच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये डॉक्टरांनी सुरू केलं तर ते सोशल क्लब म्हणून सुरू झालं. त्याच्यामध्ये कोणालाही काहीही चार्ज द्यायचा नसतो, हे फ्री ऑफ चार्ज असतं. सोशल क्लब्स आर ऑलवेज फ्री ऑफ चार्ज. तिने एकाला सांगितलं, तिने दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, असं करत लोक येतात. आपल्या ठाण्यामध्ये देखील तसंच झालं की लोकांना चांगलं वाटलं, त्या आमच्याकडे येऊन ट्रेनिंग घेतली किंवा मला बोलवून त्यांना ट्रेनिंग दिली मी, आणि त्यांनी नंतर सुरू केला. आपल्या लाफ्टर क्लब मधून काही जे दुसरीकडे राहायला गेलेत त्यांनी तिथे सुरू केला. असं करत आज ठाण्यामध्ये 26 क्लब आहेत आणि डॉक्टर मदन कटारे यांच्या प्रचार प्रसारामुळे 120 देशामध्ये आज लाफ्टर क्लब सुरू आहेत. जसं जपानमध्ये तर याची आग लागली. जपान, अमेरिका, तायवान, मलेशिया, इंडोनेशिया, UK, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या अशा अनेक देशामध्ये त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे. आणि म्हणून सगळ्यांनी याच्यात सामील व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. आजी आजोबांसाठी सकाळची सुरुवात ही हास्याने होते आणि असंच हे आजी आजोबा सतत हसत राहावे आणि हास्य क्लब त्या सर्व आजी आजोबांसाठी वरदान ठरावं अशा प्रकारची आशा अपेक्षा व्यक्त करून आपण पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉग मध्ये भेटूया. आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. एक पाऊल तुमच्यासाठी.